आयोजक सन्माननीय जीवन शेठ वालिलकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 14 गाव सहसचिव त्यांच्याकडे पद आहे आणि त्याचबरोबर आपल्या या 14 गाव विभागातील एका दानशूर दाते सन्माननीय मोतीराम दादा गोंडले व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत आणि जातोय सामन्यामध्ये. लेट्स प्ले. पहिला बॉल पुल करायचा होता, पटका फसला होता, मात्र क्षेत्ररक्षकाच्या थोडसा पुढ्यामध्ये झेल या ठिकाणी पडला जातोय. तर भंडारली टीम साठी एक सुवर्ण संधी आले. विश्व हिंदू परिषदेचे आमचे संघटक सन्माननीय मोतीराम दादा गोंडले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 4 गोलंदाज वापरले जातील. 4 गोलंदाजांसाठी पारितोषिक आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय बंटी पाटील आणि त्याचबरोबर भावेश. आताचा बॉल ऑन साइड ला खेळता शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू पुढे येतोय. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाब्याचा कॉल घातक ठरेल का? मात्र थ्रो फेकी पहा कुठे केली आहे, त्यामुळे ते 2 धावा अंकित केल्या जातात. याच दरम्यान पाहतोय आमचे दैसर मोरीगावचे ज्येष्ठ नागरिक अनंत मामा वालिलकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष स्वागत. आताचा बॉल चांगला होता. यावेळेस चेंडू गेलाय तर डाट 4 ओव्हरचा सामना असेल. लक्षात ठेवा, दोन्ही टीमला ऑन केलं जातोय. येथे बाळगाव विपक्ष भंडारले या 2 टीम मध्ये सामना पाहतोय आपण. राऊंड विकेट किशोर पाटील पहिलं षटक. यावेळेस स्टॉप आहे. चेंडू पाठीमागे जाईल डीप पाईन लेगला बेगाने आणि आलाय तो चौकार. 4 धावा. चौकार पाहायला मिळतो या भावेशच्या बॅट मधून. यावेळेस क्रॉस द लाईन चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर मेकले. आउटफील्ड पास. गुड फिल्डिंग. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण केलं जातंय. राकेश होते. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक यंगस्टर खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला, एक उद्योन्मुख खेळाडू या टीमचा, आणि ते मात्र 2 धावा वाचवल्या. टोटल धावसंख्या पाहिली तर 8 धावा धावपळकावरती आहेत. 9 धावा. यावेळेस या लाईनचा चेंडू होता, ड्राईव्ह केलाय समोर. 1च धाव. धीरज होते आणि तोपर्यंत ते षटकाचे होते सांगत्या. पहिल्या षटकाचा विचार केला तर बिनबाद 10 धावा धावपळकावरती पाहायला मिळाल्यात. बाळगाव टीमच्या पहिल्या सामन्याचा विचार केला तर बाळगाव संघ आणि सागाव संघ समोर 74 धावा कुठल्या त्या पहिल्या सामन्यामध्ये. मात्र आता 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे 50 ते 55 धाब्याचं लक्ष ठेवावं लागेल. कारण भंडारली टीम सुद्धा जर पाहिलं तर 14 गाव गावामधील एक लो पोल मधून पुढे येणारी ही टीम पाहायला मिळाली. कारण बऱ्याच वेळेला या ठिकाणी पाहिलं तर या वर्षी मात्र सर्वात भन्नाट फॉर्म मध्ये असणारी बामाली टीम आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच स्पर्धा या टीमने गाजवल्या. आताची एक स्पर्धा झाली छत्रपती चषक चिंचोलीच्या मैदानावरती. अतिशय चांगलं आयोजन केलं होतं आणि त्या स्पर्धेमध्ये मोठ्या संघांना परास्त केला बामाली टीमने. एवढंच कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये पाहायला मिळाला. त्याचबरोबर खांडी चषकामध्ये सुद्धा अतिशय चांगली कामगिरी झाली होती. मात्र लास्ट मोमेंटला थोडेसे चुका पाहायला मिळाल्या, त्यामुळे त्यांना सामना तेथे गमवावा लागला. असे काही संघ असतात की जे या 14 गावातील लो पोल मधून पुढे गेल्यात आणि चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस क्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षकाला दिलाय चकमा आणि चेंडू जात आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तर या ठिकाणी चौकार पाहायला मिळतोय. बाबेच्या बॅट मधून आला या दुसरा चौकार. अंडर 19 चा खेळाडू पाहतोय मैदानावरती. चांगली फलंदाजी
यावेळेस पुढे आले, द्विधा मनस्थितीत होते, चेंडू सिली मिड ऑफला राहतोय आणि तोपर्यंत मिळते ती सिंगल. गोलंदाज पाहतोय दुसरे षटक सुजित पाटील. पहिले षटक किशोरने फेकलं, 10 धावा खर्च केल्या आणि आता मात्र सुजितचा वापर केला जातोय दुसऱ्या षटकासाठी. बंटी मात्र प्रथमच स्ट्राईक वरती षटकामध्ये पाहायला मिळतो. मागच्या सामन्यामध्ये 2 चौकार 1 चौकार 1 षटकार टोकून मात्र लवकर बाद झाला होता. दुर्दैवरित्या तो फलंदाज बाद झाला. मात्र आता चांगली इनिंग या ठिकाणी साकारावी लागेल बंटी पाटीलला. यावेळेस लेटकट खेळा, चेंडू मात्र शॉर्ट दरम्यानला आणि आता मात्र ते धावचीची संधी आहे. मात्र या ठिकाणी घडलंय काय, मैदानामध्ये खेळ चाललाय चेंडू आणि बॅटचा. मात्र ते जेणेकरून लगोरी खेळतात की काय असं वाटलं थोडी वेळा करता आणि मिसअंडरस्टँडिंग पहा मिळाली आणि येथे मात्र या एकच धाव. एका धाब्याने मात्र धावपळक पहा मिळतोय, पण 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. दुसरे षटक पहा मिळतोय, पॉवर प्लेचं एकमेव षटक होतं. त्या षटकामध्ये मात्र 10 धावाच बनवता आल्या बाळ टीमला. त्यामुळे ते बॅटर रंगेल्या 2 टीम मध्ये. एकीकडे बाळगाव संघ आणि त्याला दुसरीकडे फाईट करतोय तो भंडारली टीम. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना सुजित पाटीलला पाहतोय दुसऱ्या स्पेल मध्ये, दुसऱ्या ओव्हर मध्ये. आताचा बॉल, व्हॉट अ शॉट, सुपर, अतिशय चांगला फटका, फ्लिक ऑफ द रिक्स, चेंडू जाईल बॅकवर्ड केलेच्या वर रोड, हाय अँड हँडसम षटकार. तर काय फडका होता, फडक्या म्हणजे नजाकत होती आणि आत्मविश्वास सुद्धा पाहायला मिळाला आपल्याला. फलंदाज पाहतोय भावेशला. आताचा बॉल सरळ खेळला, चेंडू मात्र विसेप मध्ये जातोय, पहिल्या बाउन्सवरती उचललाय, गुड ड्रॉ, अतिशय चांगला थ्रोपैकी पहा मिळतोय. एक जा मिळाल्या, चांगली फलंदाजी होते या ठिकाणी भावेश बारे बॅट मधून मात्र आपल्याला धावा पहा मिळतात. तर दुसरीकडे पाहिलं तर स्ट्राईकला रोटेट केलं जाते ते बंटी पाटील च्या माध्यमातून ऍज द ओपनर. सलामीची जोडी खेळत असताना मैदानामध्ये पाहतोय आपण अतिशय चांगल्या धावा, अद्याप यश मिळालं नाहीये ते भंडारली टीमला. सुजित दुसरं षटक हायबेन कडून. आताचा बॉल अप ट्रॅकर होता, फुल अँड सक्सेसफुल, ब्युटिफुल सिक्सर. दहा धावा आणि आताच्या ओव्हर मध्ये आल्या तब्बल 19 धावा. या षटकाचा विचार केला तर 1 चौकार 2 षटकार पहा मिळाले. चांगली फलंदाजी पाहिली गेली आहे आणि आता मात्र थोडीशी टीम मीटिंग केली जाते भंडारली टीमच्या वतीने की कोणत्या गोलंदाजांचा वापर करायचा जेणेकरून या धावा रोखल्या जातील. एक शॉर्ट टीम मीटिंग केली जातोय आणि त्यातून मात्र एक निर्णय समोर येईल की एखादा चांगला गोलंदाज ज्याच्यावरती आत्मविश्वास दाखवला जाईल, जो अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करू शकेल या भंडारली टीमच्या वतीने. एवढी चांगला गोलंदाज पाहतो अक्षयला. तिसरे षटक, सलामीची जोडी खेळत असताना अद्यापपर्यंत 29 धावांची पार्टनरशिप बनवली गेली आहे बंटी पाटील आणि त्याचबरोबर भावेश वारे या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली तर अद्याप मी म्हणेन चांगली गोलंदाजी केली तर 50 धाब्याच्या आतमध्ये हा संघ रोखू शकतोय. अद्याप येणार तिसरं षटक या सामन्याला मात्र काढणी देईल का, येथे एखाद्या ब्रेक थ्रूची गरज आहे कारण अद्याप चांगले फलंदाज आहेत टीम बाळे संघासमोर. त्यामुळे एखादा जरी ब्रेक थ्रू मिळाला तर एखादा नवीन फलंदाज त्याच दिशेने फलंदाजी करेल.
गोलंदाज पाहतोय तिसरं षटक अक्षय पाटील. आताचा बॉल लिडिंग आहे, चेंडू पाठीमागे आणि जी चर्चा करत होतो मात्र तिला पूर्ण विराम दिला, ब्रेक थ्रू मिळालाय आणि पहिला दे धक्का मिळतोय तो बाय टीमला. डोगला तर वन डाऊनचा फलंदाज पाहतोय मेघनाथ कोहली. पहिल्या सामन्यामध्ये मात्र चांगले चमकदार 42 धावांची इनिंग साकारणारा खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला नॉन स्ट्राईक वरती. बंटीला पाहतोय स्ट्राईक वरती राऊंडी विकेट. आताचा बॉल वॉट अ शॉट, उंचच उंच आणि खूपच लांब लांब पल्ल्याचा षटकार येतोय बंटी पाटीलच्या बॅट मधून. तर या बॉलवरती षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या फ्राय होत असताना 35 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय बाहेर संघ. आताचा बॉल चांगला होता, अतिशय वेगाने फेकलाय गोलंदाज अक्षयने. पहिल्या बॉलवरती गोलंदाजाला सफलता मिळाली. दुसरा बॉल लेग स्टंपला फेकला, बंटीने मात्र सहज फ्लिक केला आणि लॉंग लेगच्या वरून षटकार घेतला. आणि आत्ताचा चेंडूचा विचार केला तर आउटसाइड ऑफ स्टंपला पिचिंग केला. तीन प्रकारचे चेंडू फेकले गेले आतापर्यंत अक्षयच्या वतीने. पुन्हा एकदा एज लागतोय, चेंडू पाठीमागे डायरेक्ट हिट. या ठिकाणी पाब लागेल, जर डायरेक्ट हिट झालं असं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं केपट्टीवरती. मात्र तसं काही झालं नाहीये, नशिबाची साथ मिळाली आहे मेघनाथ कोहलीला. आणि आता मात्र धावसंख्या पाहतोय 36 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. हळूहळू का होईना मात्र पुढे सरकण्याचा प्रयत्न केला जातोय बाळ संघाच्या वतीने. कारण बाळ संघाला सुद्धा माहित आहे की या संघाची खोलवरती फलंदाजी आहे, त्यामुळे 50 ते 55 धावा करणं फार गरजेचं असेल ते पहिल्या सत्रामध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर पाहतोय. आताचा बॉल फुलटॉस मिळालाय आणि चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या वरून. षटकार तर आताचा षटकार पाहायला मिळतोय. 42 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. अत्यंत चांगली फलंदाजी. पहिल्यांदा थोडस डिफेन्स क्रिकेट दाखवला गेला या बाया टीमच्या वतीने आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमक रवैया. आताचा बॉल लिडिंग एज, चेंडू पाठीमागे आणि ज्या विकेटची तलाशी होती मेघनाथ कोहली. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. तर बा पहिल्या षटकात होत्या 10 धावा, दुसऱ्या षटकात 19 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात 13 धावा. 2 महत्वपूर्ण विकेट मिळवल्या अक्षय पाटीलने पहिल्याच बॉलवरती आणि शेवटच्या बॉलवरती. षटकाची सांगता
षटकाची सुरुवात सुद्धा विकेटने केली आणि सांगता सुद्धा विकेटनेच केली आहे अक्षय पाटीलने. त्यामुळे 42 धाबा लावल्या धापळकावरती. आत्ता मात्र शेवटचं षटक. शेवटचं षटक गोलंदाज बिंदास पाटीलचा वापर केला जातो. शेवटच्या स्लॅगिंग वरच्या षटकामध्ये टीम भंडारीच्या वतीने नवीन बॅट्समन मैदानावरती आलाय तो महेश कोळीला पाहतोय. स्ट्राईक वरती बंटी पाटील जिच्या बॅट मधून मगाशी एक षटकार पाहायला मिळाला. आत्ताचा बॉल हिटिंग करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र विकीच्या दस्तान्यामध्ये जातोय आणि तोपर्यंत चेंडू दाट आलाय. आता मात्र 5 चेंडूंचा खेळ उर्वरित पाहायला मिळतोय. अद्याप एका दुसरे 2 मोठे पडके आले दत्तदादा तर एक चांगला फायटिंग स्कोर उभा राहू शकतोय. कारण खूप खोलवरती फलंदाजी आहे या भंडारली टीमची. चांगले चांगले बॅट्समन आहेत त्यांच्याकडे. कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याने सर्वाधिक धाबा कुठल्या या स्पर्धेतील उच्चांक. यावेळेस मोठा पडका खेळायचा होता. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. एक धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि या ठिकाणी दिला होता मात्र माघारी परतावं लागेल. कारण बेगाने क्षेत्ररक्षक आले किशोर आणि तोपर्यंत मात्र ते एकाच धाबे संख्येवरती समाधान व्यक्त करावं लागतोय ते मात्र या बाळगाव टीमला. महेश प्रथमच स्ट्राईकला पंचांकडून गाड घेत असताना मधल्या वेष्टीवरती खेळण्याची मागणी केली आहे. कारण बऱ्याच फलंदाजांना पाहिलं जातं मधल्या वेष्टीवरती खेळत असताना. अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 43 धाबा धापळकावरती लाभल्यात. तब्बल 2 फलंदाज बाद झाल्यात त्या बाळगाव संघाच्या. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदललं जातंय कारण त्यांना माहित आहे इथून धाबा वाचवणं फार उपयुक्त ठरतील. आत्ताचा बॉल खोलवर टप्प्याचा होता. चेंडूला ड्राईव्ह केलं. एक धाव कंप्लीट. थोडंसं मिसअंडरस्टँडिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावा. तिसरी धाव येथे मिळेल की फलंदाज. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला तामे पाहायला मिळाला आणि नजर अटी आणि दुर्घटना घटी असं म्हटलं जात आहे. मात्र या ठिकाणी नजर नव्हती चेंडूवरती त्यामुळे जिथे 2 धावा होत्या तिथे आणखीन 1 धाव मिळाली आहे आणि 3 धावा मिळवून मात्र पुन्हा एकदा जास्तीत जास्त बंटी कसं स्ट्राईकला राहील हे मात्र पाहायला गेलं बाळ संघाच्या वतीने. त्यामुळे आता उर्वरित 3 चेंडू या षटकामध्ये पाहायला मिळतील आपल्याला. एका दुसरा मोठ्या पडक्याची गरज असेल. बाळ संघाला चांगला खेळ केला दोन्ही संघांच्या वतीने. मात्र या पहिल्या सत्रामध्ये चांगला खेळ केला. जेथे बाले संघाला 50-60 धावा कुटायच्या होत्या मात्र त्यात 60 धावा होण्या वाचून रोकेल का. त्या दुसरीकडे पाहतोय चांगले इकॉनॉमिकल गोलंदाजी अद्यापपर्यंत पाहिले तर पहिल्या षटकात किशोर पाटीलने केली आहे. कारण पॉवर प्लेचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या. आताचा बॉल अनसाइडला खेळतात. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत वेगाने आल्यात. पुन्हा एकदा पंबळ आणि या ठिकाणी पाहतोय आपण तिसरी धाव पूर्ण केली जाते. 3 धावा बेगाने पाय. याच मिसफिल्ड मात्र नंतर आपल्याला घातक ठरतात. ज्या ठिकाणी 1-1 धाव असते तिथे मात्र 2-2 3-3 धावा एकवटल्या जातात आणि ह्याच धावा शेवटला जेव्हा फलंदाजी करतोय तेव्हा मात्र त्या महागात ठरतात. एकूण टोटल धावसंख्या लागली आहे 49 धावा धापळकावरती लागल्या जातात. शेवटचं षटक बिंदास पाटील एक चांगले षटक हाताळतोय मात्र क्षेत्ररक्षणाची पाहिजे तशी साथ मिळाली नाही आहे त्यामुळे ते स्कोर बनवला जातोय बाळे संघाच्या वतीने. चांगला बॉल स्वीट साऊंड उंचच उंच आणि लांबच लांब पल्ल्याचा येतोय मातीत. 6 धावा. जय अतिशय चांगलं लोकप्रिय संगीत वाजवत असताना आमच्या प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवत असताना त्याचबरोबर ही स्पर्धा फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून भावेश म्हात्रे आणि त्यांची टीम
या ठिकाणी सज्ज झाले आहे. सकाळपासून या स्पर्धेचं पूर्णपणे कव्हरेज कॅमेरामध्ये कैद केला जातो. आमचे कॅमेरामॅन या स्पर्धेचा क्षण न क्षण त्यांच्या कॅमेरामध्ये टिपला जातो. अतिशय चांगली कामगिरी राहिली आजच्या दिवसामध्ये. पाहतोय आपण पहिल्या दिवसामध्ये राष्ट्रवादी चषक 2021 दर्जेदार आयोजन. वॉट अ शॉट, सुपर, आणि चेंडू जाईल स्वीपर कव्हरला. वन बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन. तो चला नेक्स्ट मॅच साठी टास्क करण्यासाठी या जय हनुमान टायगर विपक्ष वागेश्वर देसाई. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टास्क करण्यासाठी यायचे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळेल. वागेश्वर देसाई विपक्ष टायगर या दोन टीम मध्ये सामना असेल. खेळाच्या पूर्वार्धामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 59 डाबा बनवल्या गेल्यात आणि 60 डाबांचं लक्ष आहे. येणाऱ्या 4 षटकामध्ये 15.00 सरासरीने आस्किंग रन रेट आहे प्रति षटकामध्ये टेबाचा आहे. तो मात्र या भंडारली टीमला येणारे 4 षटक 60 डाबा करायचे आहेत. मात्र 60 डाबा केले जातील की त्यांना थांबवलं जाईल याचं उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळेल. आणि जसं सामना सुरू होईल तसे मात्र मायक्रोफोन वरती येतील आमचे दत्तादादा इंदारकर. हॅलो. तर बघा बंधूंनो, स्पर्धा पाहता आपण जय हनुमान स्पोर्ट अनिल स्पोर्ट दहिसर मध्ये आयोजित राष्ट्रवादी चषक 2021 हे पहिलं पर्व आणि या आयोजनाचे प्रमुख आयोजक आमचे जीवनदादा वालिलकर यांच्या माध्यमातून साकारली गेलेली स्पर्धा. या दोन्ही संघांचा जगदीश पाटील जर विचार करायचा झाला तर पहिले सामने या दोन्ही संघाने धावा डिफेन्स करताना जिंकलेले आहेत आणि आता मात्र भंडारली संघाला या धावा चेस कराव्या लागतील 4 षटकात 60 धावा. तर बघूया बंधूंनो, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठल्या क्षणाला काय होईल हे सांगता येणं खूप कठीण असतं आणि तोच सामना या स्पर्धेच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानावर रंगतो 4 षटकांचा. तो म्हणजे भंडारली विपक्ष बालेगाव. जेव्हा भंडारली संघाच्या कर्णधाराने टॉस जिंकला तेव्हा प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय हा कर्णधार सार्थ ठरवणार का? तर बघा या ठिकाणी पारितोषिक आलंय बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी सूरज पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करणारा बिग विकेट. विकी मैदानातून बाहेर डीजे. बघा मागच्या सामन्यात ज्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती आणि त्या ज्या फलंदाजीच्या जोरावर भंडारली संघाने सामना जिंकला होता तोच विकी पाटील मात्र पहिल्याच चेंडूवर बाद होऊन
तंबूच्या आश्रयाला येतोय आणि नवीन फलंदाज मात्र इंटर होत असताना तिसऱ्या क्रमांकावर किशोर पाटील. बघूया, चांगली फटकेबाजी केली तर 60 धावांचं आव्हान सुद्धा 4 षटकात हा भंडारली संघ पार करू शकतो. दुसऱ्या बाजूने मात्र गोलंदाज चांगली सफलता मिळवून देतो पंकज बोराडे. आता मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. मेघनाथ आहे, बनेल दर्शक. चेंडू सीमा पार जातो. बिग हिट फटका, षटकार. थांबायचं, थोडक्यात वाजवायचं आहे. पुन्हा एकदा पंकजवर मोठा हात फटका या ठिकाणी आला. फलंदाज धीरजच्या बॅट मधून षटकाराने आघात करणारा फलंदाज मात्र तदनंतरच्या चेंडूचा सामना करताना पंकज बोराडे ह्या गोलंदाजाचा. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्रेट ग्राउंड फटका या ठिकाणी बघूया. मेघनाथ आहे त्या ठिकाणी, चेंडू उचलणार, फेकणार. त्याच दरम्यान पुन्हा एकदा सिंगल ला प्राधान्य दिले गेले दोन फलंदाजाच्या माध्यमातून. ज्या फलंदाजाच्या माध्यमातून या चेंडूवर एकेरी धाव आली, धीरज तो येतो नो स्ट्राईकला. आणि आता मात्र सर्वप्रथम इनेट नंबर 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी गेलेला किशोर मात्र स्ट्राईक एंडला. आता मात्र इनसाइड आउटचा एक देखना फटका. काय सौंदर्य होतं या फटक्यात आणि चेंडू या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमारेषा पार जात येतोय हा चौकार. बघा, सुरेख फलंदाजी ज्या पद्धतीने विकी बाद झाला असला तरी आमच्यात सुद्धा दमका आहे हेच दाखवून देताना मात्र या मैदानावर भंडारली संघाचे दोन फलंदाज. आत्ताच ज्याच्या बॅटमधून चौकार आला तो मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडला किशोर चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना मात्र खेळपट्टीवर जम बसवण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूने दोन खेळाडूंमध्ये सल्ला मसलत झाल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर किशोर. दुसऱ्या बाजूने मात्र पंकज बोराडे हा गोलंदाज. हाफ ट्रॅकर या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर सरळ उचली घेतो आणि यष्ट्यांच्या मागे कॅरी होतो. चांगले इन्स्ट्रक्शन पाहतो आपण बंटीच्या माध्यमातून. एक सुरेख चेंडू मात्र गोलंदाज पंकज निर्धाव चेंडूची सांगता या दरम्यान खेळपट्टीवर. पॉवर प्लेचं षटक बघा चांगल्या पद्धतीने. आता मात्र फुलटॉस चेंडू फटका फसलाय, क्षेत्ररक्षक गेलाय त्या ठिकाणी आणि चांगल्या झेलला जज केल्यानंतर पुन्हा अजून एक धक्का भंडारली संघाला. किशोरची केली संपुष्टात, फलंदाज बाद. तर बघा, जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचे कर्णधार आणि देसाई संघाचे कर्णधार. आपल्याला ऑफिशियल कॉल असेल, लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं या ठिकाणी. जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाचे कर्णधार आणि देसाई संघाचे कर्णधार. लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. तर बघा, अक्षय आलेले आहेत या ठिकाणी देसाई संघाचे कर्णधार. जय हनुमान दोन्ही संघाचे कर्णधार आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. दैसर मोरीगावचे समाजसेवक शालिक दादा पाटील यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते या दोन संघामध्ये नाणेफेक करायचे आहे. आता मात्र मोठा धमाका फलंदाज या ठिकाणी होता धीरजच्या माध्यमातून. चेंडू सीमारेषा पार होत असताना येतोय हा षटकार, बिग हिट फटका षटकार. अक्षय, काय निर्णय आपला? क्षेत्ररक्षण. चला,
तर बघा चांगला फटका येतो या ठिकाणी, एक सुंदर फटका पाहिला धीरजच्या माध्यमातून. डावखुर त्याचा गोलंदाज, फटका फसला, मेघनाथ कोहली झेलकाले आणि अशा पद्धतीने अजून एक धक्का बसतोय भंडारली संघाला. फलंदाज बाद, धीरजची केली संपुष्टात. तर बघा 15 धावांची सरासरी मेंटेन करून हा सामना जिंकायचा होता. 4 षटकात तब्बल 60 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी या भंडारली संघाची मला वाटतं दमछाक होताना दिसते. आतापर्यंत 3 महत्वपूर्ण फलंदाज या भंडारली संघाने गमावल्यात आणि नवीन फलंदाज मात्र आतमध्ये 5व्या क्रमांकावर जात असताना सुजित पाटील, स्ट्राईक एंडला मात्र अक्षय, ज्याच्यावर संघाची दारोमदार तोच मात्र स्ट्राईक एंडला फलंदाज. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करतो. दुसऱ्या बाजूने मात्र यश संपादन करून देतो या बालेगाव संघाला गुरुनाथ. 2 चेंडूवर मोठे फटके आल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आणि आता मात्र स्टेट ग्राउंड डाऊन या ठिकाणी पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण आणि एकेरी धाव या ठिकाणी येणार या चेंडूवर. अशा पद्धतीने एकेरी धावेने धावपलक पुढे सरत असताना आमचे स्कोरर मला या ठिकाणी सांगतात धावपलकी धावा तब्बल 18. एकदा गुरुनाथचा हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला आणि बघा या ठिकाणी मला वाटतं मैदान या ठिकाणी थोडी भंडारली संघाला चांगली या ठिकाणी दिशा देतो आणि बालेगाव संघाला वाईट दिशा. अशा पद्धतीने चेंडू पडल्यानंतर कॅरी होत असताना पुन्हा एकदा हा येतोय चौकार आणि 4 धावेने पुन्हा एकदा धावपलक पुढे जातं आणि धावपलकी धावा तब्बल दुसरे षटक मार्गस्थ असताना 22. आतापर्यंत जरी 3 फलंदाज बाद झाले असले तरी मात्र धावसंख्या सुस्थितीत वाचते ती फलंदाजी करणाऱ्या भंडारली संघाचे, कारण प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर सामन्याचे सूत्रे मात्र आपल्या हातामध्ये घेत असताना सुजित पाटील. आणि आता मात्र एक मोठा फटका, मेघनाथ कोहलीचा प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू मात्र या ठिकाणी षटकारासाठी जवळ 6 धावा, बिग हिट. वाजीव वाजीव जायला वाजीव. तरी जगदीश पाटील पाहिजे होते त्या सरासरीचे दिशेने जाताना दिसतो आहे भंडारली संघ. आता मात्र या ठिकाणी स्टेट फटका मारण्याचा प्रयत्न आणि सेफ या ठिकाणी फलंदाज, काही रनिंग होते या ठिकाणी, चित्तेची दौड लगावताना एकही धाव पूर्ण करताना पंच आम्हाला इशारा करतात दुसरे षटक संपले जा आणि 2 षटकांच्या संगतीनंतर धावपलकाचा विचार करायचा झाला तर धावपलकावर धावा 3 बाद 29. तर बघा पॉवर प्लेचं षटक हाताळलं गोलंदाज पंकज बोराड्याने 11 धावा खर्च केल्या, 2 सफलता प्राप्त आपल्या नावे केल्या आणि दुसरे षटक मात्र गुरुनाथ फेकत असताना कुठेतरी महागडी गोलंदाजी या षटकात आल्या तब्बल 18 धावा आणि 1 फलंदाज बाद. अशी कामगिरी 2 षटकांच्या संख्येनंतर धावपलकी धावा आल्यात फक्त 29 धावा आणि गरज असेल 12 चेंडू 31 धावांची विजयासाठी फलंदाजी करणाऱ्या भंडारली संघाला. स्ट्राईक एंडला सुजित आणि तिसऱ्या षटकात मात्र 5 रन केले गेले गोलंदाज मेघनाथ कोहलीला. कमबॅकचं षटक फेकावं लागेल. ज्या पद्धतीने भंडारली संघाच्या फलंदाजांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी त्यांना रोखून आता मात्र या ठिकाणी थर्डमॅनला चेंडू जातो, 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्या मधून चेंडू सीमा पार येतो हा चौकार. तर बघा चौकार आल्यानंतर ज्या धावा मला वाटतं
तर बघा आता चौकार आल्यानंतर धावांची आवश्यकता असतील ती म्हणजे 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मेघनाथच्या पहिल्या चेंडूवर येतोय हा चौकार. दुसरा चेंडू इनसाइड आउटचा मोठा फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात कवडच्या दिशेने डीप रिजन मध्ये आणि चांगले झेल जज करून सुजित पाटीलची खेळी समुष्टात फलंदाज चौथ्या क्रमांकाचा मैदानातून बाहेर. या मामाच्या पोरीला तर बघा सुजित मैदानातून बाहेर होता. आता मात्र समीकरण उरलं ते म्हणजे 10 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना निखिल स्ट्राईक एंडला मात्र अक्षयवर या संघाची दारोमदार तोच मात्र स्ट्राईक एंडला बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करतोय. कारण एक यश प्राप्त करून दिलंय ते म्हणजे मेघनाथ कोहलीने पहिल्या चेंडूवर षटकार खाल्यानंतर तदनंतरच्या चेंडूवर मात्र सफलता प्राप्त करत असताना बालेगाव संघाचा हा गोलंदाज मेघनाथ कोहली. बंधूंनो, खूप वर्षाचा अनुभव जगदीश पाटील माझ्या समेत आहेत. IPL ची स्पर्धा आम्ही कव्हर करत होतो नागावच्या मैदानावर, तिथपासून खेळणारा हा खेळाडू आम्ही बघतोय तो या बालेगाव संघाचा. आता मात्र बिघीट करण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून एका टप्प्याने सीमा रेषा पार करताना येतोय हा चौकार. क्या म्हणताय, हलक में आ गई थी क्या? तिसऱ्या अंपायरची मागणी केली आहे या ठिकाणी. गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला गेला आणि लगेचच तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत जात असताना आमचे मुकेश जेपाल. चौकार आल्यानंतर मात्र उर्वरित चेंडू 23 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुरेपूर फायदा. अशा चुका मेघनाथ जर करेल तर नक्कीच मला वाटतं भंडारली संघाला संधी असेल पुढच्या फेरीत पोहोचण्याची. येतोय हा चौकार, चेंडू सीमारेषा पार. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा, अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते मेघनाथ कोहलीच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 चौकार आणि अशा पद्धतीने जगदीश पाटील 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता. या षटकात मात्र तिसऱ्या षटकात मेघनाथ कोहलीच्या आतापर्यंत 3 चौकार आल्या असल्या कारणाने धावफलक मात्र वेगाने पुढे सरकतो तो म्हणजे भंडारली संघाच्या. अक्षयच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आणि आता मात्र या ठिकाणी संधी असेल 3 चौकार जर आले तर आणि हलक्या हाताने या ठिकाणी ऑन साइडला चेंडू खेळून करतो अक्षय. संधी होती, आता बघूया डेंजर झोन मध्ये धावतोय आणि अक्षयची खेळी संपुष्टात. धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता मात्र आवश्यकता असेल ती 7 चेंडू आणि 18 धावांचे. या दरम्यान मात्र फलंदाजीसाठी जातोय निखिल. अक्षय मात्र निराश मनाने, हताश मनाने मागे येत असताना ज्या पद्धतीने संघाचा ट्रम्प कार्ड फलंदाज होता धावबाच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी चांगलं यश मात्र सांघिक यश प्राप्त यश प्राप्त झालं ते भंडारली संघाला. अक्षय मात्र मैदानातून बाहेर. आता मात्र नवीन फलंदाज आतमध्ये जात असताना एंटर होत असताना नितीन गोलंदाजीसाठी मात्र या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. नितीन बघूया या मेघनाथ कोहलीच्या शेवटच्या चेंडूचा सामना कशा प्रकारे करतो. कारण 7 चेंडू 18 धावांची आवश्यकता विजयासाठी फलंदाजी करणाऱ्या दुसऱ्या सत्रात या सामन्याच्या भंडारली संघाला. स्ट्राईक एंडला फलंदाज नितीन आणि नागाव कडून गोलंदाजीसाठी सज्ज असेल गोलंदाज मेघनाथ कोहली. या षटकातील शेवटचा चेंडू
आणि हा चेंडू मात्र सुरेख चेंडू आणि पंच मेघनाथ पाटील आम्हाला इशारा करताना या तिसरे षटक समाप्तीचा आणि 3 षटकांच्या सांगतेनंतर धावपलकावर धावाल्यात 42. आता मात्र शेवटचं षटक बाकी 6 चेंडूंचा सामना आणि विजयासाठी गरज असेल भंडारली संघाला 18 धावांची. डीजे बघा डीजे जयचं किती लक्ष असेल जगदीश पाटील या ठिकाणी, कारण जी चूक केली ती अक्षयने आणि आता मात्र 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. या दरम्यान तर याच दरम्यान मंचावर ज्यांचं आगमन झालंय ते 14 गाव संघर्ष समितीचे सरचिटणीस गुरुनाथ पाटील यांचं आगमन झालं. त्यांच्या समवेत नागाव गावचे समाजसेवक हरिभाऊ पाटील यांचं सुद्धा आगमन झालं. या दोन मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत. तर बघू अक्षयने केलेली चूक 6 चेंडू 18 धावा. अक्षयकडे क्षमता होती मोठे फटके मारण्याची, ती कुठेतरी चुकी केली धावबाच्या सुरुवात बाद झाल्यानंतर. आता मात्र पहिल्याच चेंडूवर दिशा भरकटताना गोलंदाज 4थ्या षटकात आलेला भरत बोराडे कुठेतरी लाईनच्या शोधात मला वाटतं दिसतोय आणि धावसंख्या मात्र 1ने पुढे सरत असताना धावपलकी धावा येतात 43. आता मात्र 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा स्वेर चेंडू पंच आम्हाला इशारा करतात. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र खराब फेकताना दिसतोय भरत बोराडे हा गोलंदाज आणि धावपलक मात्र एकेरी धावेने पुढे सरत असताना धावपलकी धावा तब्बल 44. आता मात्र 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता. बॅटची एज आणि यष्ट्यांच्या मागे घेतला बंटी पाटीलने झेल. फलंदाज बाद. पुन्हा एकदा सफलता बालेगाव संघाला. पाच चेंडू 16 धावांची आवश्यकता. ज्या फलंदाजाकडे क्षमता होती तो फलंदाज मात्र धावबाच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर अक्षय पाटील कुठेतरी अडचणीत येतो का काय हा भंडारले संघ. स्ट्राईक एंडला मात्र बिंदास नवोदित फलंदाज. बघूया कशा पद्धतीची फलंदाजी करतो. हा चेंडू या ठिकाणी लिडिंग गेले आणि स्वतः झेल ड्रॉप करतो गोलंदाज. अशा पद्धतीने बिंदासला मिळालेले जीवनदान आणि याच दरम्यान घेतली गेलेली चिकी संगल 1 धावेने धावपलक पुढे सरत असताना धावपलकी धावा तब्बल 45. आता मात्र 15 धावांची आवश्यकता असेल विजयी होण्यासाठी भंडारली संघाला. 4 चेंडू 15 धावा. गोलंदाजीसाठी भरत बोराडे आपल्या षटकातील पुढचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा यश घेतोय. चेंडू बंटी पुन्हा एकदा यष्टीरक्षक जातो चांगले झेलला जेज करतो. अशा पद्धतीने बॅक टू बॅक अजून या षटकात लागलेला हा झटका भंडारली संघाला. फलंदाज बाद.
भावेश, 10 चेंडू 21 धावाचा मॅरेथॉन इनिंग फलंदाजी करत असताना यंगस्टार आहे, या संघाचा ट्रम्प कार्ड आहे आणि तोच ठरतोय या सामन्याचा सामनावीर. आमच्या गुरुनाथ पाटील यांना विनंती करतो, याचा आहे आपल्या शुभ हस्ते सामनावीराचं पारितोषिक द्यायचं आहे या ठिकाणी भावेशला. तर सामनावीराचं पारितोषिक या ठिकाणी गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते देत आहोत आम्ही भावेशला. वेल प्लेट भावेश, 10 चेंडू 21 धावांची मॅरेथॉन इनिंग आणि त्याच कामगिरीच्या जोरावर या सामन्याचा सामनावीर. शुभेच्छा असतील भावेश तुला पुढच्या सामन्यासाठी. वेल प्लेट. तर बघूया दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. जय हनुमान अर्जुन 11 डायगर विपक्ष देसाई या दोन संघामध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना चालू होता. सामना जसा चालू होईल तसा 4 षटकांच्या सामन्यासाठी मायक्रोफोनवर येतील दैसर गावचा एक टॅलेंटर आवाज युवा कॉमेंटेटर सौरभ पाटील. ओव्हर टू सौरभ पाटील. थँक्यू दत्ता येणारकर सर. तर इथे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मैदानामध्ये रंगलाय. जय वागेश्वर देसाई विपक्ष जय हनुमान अर्जुन 11 डायगर या दोन बलाढ्य संघांमध्ये दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. तर मैदानामध्ये सलामीची जोडी सागर पाटील आणि दिनेश खुटारकर. मागचा मॅचचा हिरो सागर पाटील मैदानामध्ये दाखल झालाय सलामीसाठी. तर सामना सुरू करा, विलंब करू नका दोन्ही संघ प्लीज. पंचताला सामना सुरू करा. तर बघा या ठिकाणी आमच्या समोर थोडा टाइम आहे. आम्ही बोलतोय या ठिकाणी सत्कार समारंभाकडे. शालिक पाटील यांना विनंती करतो की नागाव गावचे समाजसेवक हरी पाटील या ठिकाणी उपस्थित आहे. याचा आपण खाली या स्पर्धेच्या माध्यमातून आपला यथोचित मान सन्मान केला जातो. कॅमेरा जरा इकडे करा. शालिक पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन हरी पाटील नागाव यांचा यथोचित मान सन्मान केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. तसेच गुरुनाथ पाटील आपण सुद्धा यायचं आहे. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक जीवन वालिलकर यांना विनंती करतो की आपले शुभ हस्ते शालिक पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाते गुरुनाथ पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून. नाव बॅक टू क्रिकेट सौरभ पाटील. थँक्यू दत्ताजी नारकर. पहिल्याच बॉल वरती मागचा मॅचचा मार्द मॅच सागर पाटीलला केले जात आहे बाद. सागर पाटील बॅक टू द गाव. इट मोसा मासा गलाला. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन हर दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. ज्यानं मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती मयूर मात्रेनं. त्यानं 2 षटक टाकत असताना 7 धावा देऊन 2 फलंदाजांना बाद केलं होतं. त्या मयूर मात्रेनं पहिल्याच बॉल वरती सागर पाटीलला दाखवलं आपल्याला बॅक टू द पवेलियन. या षटकातील पुढचा बॉल समर्पणदा दिनेश कुठारकर साठी. आताचा बॉल सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूवरती येतील तोपर्यंत एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा श्री गणेश इथं ओपन झाली आहे. रायगड संघाची स्वतःची खिलाची सुरुवात करतोय दिनेश कुठारकर 1. आता मात्र नवीन फलंदाज वनडाऊन साठी आलाय सुशील पाटील मैदानामध्ये सज्ज झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. या षटकातील पुढचा बॉल सुशील साठी.
आता शपल झालेत, उडवलाय समोरच्या दिशेनं, चेंडू सरळ जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुशील पाटीलच्या बाहेर मधनं आलाय षटकार. षटकाराने खेळाची सुरुवात करतोय, स्वतःची ओळख दाखवतो सुशील पाटील, ठोकतोय या बॉलवरती षटकार. आताचा पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज होईल, राईट मोर्द विकेट सुशील पाटील साठी. षटकारानंतर इथे माझा सन्मान, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे तिथे एकच धाव. षटकार नंतर सन्मान दिलं, एक धाव एका धावेच्या मदतीनं. धावफलकावरती धावा 8 धावा, 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिलं P1 चं पॉवर प्लेचं षटक फेकलं जात आहे 30 सर्कलच्या बाहेर. लॉंग ऑफला आकाश पाटीलला पाहू शकाल, लॉंग त्याचप्रमाणे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण. तर या षटकातील पुढचा चेंडू दिनेश साठी. आताचा बॉल थांबले त्यावेळेस चेंडू पॉईंटच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक आहेत विकास पाटील. एकच धाव एका धावेच्या मुदतीनं 1 धावा पुढे जातील. धावफलकावरती धावा 9 धावा, 9 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणि या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असेल मयूर मात्रेचा. समोर फलंदाजाने षटकारानं आपल्या खेळाची सुरुवात केली, तो सुशील पाटील इथे महत्वाचा मैदानामध्ये दाखल आहे. या षटकातील शेवटचा बॉल सुशील साठी. आताचा बॉल इथे मात्र ताबले शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला माझा प्रयत्न केला होता. षटक क्रमांक संपलं पहिलं आणि पहिल्या P1च्या षटकामध्ये धावा खर्च केला गोलंदाज मयूर मात्रेनं 9 आणि एक सागर पाटीलला बाद केलं. वळूया दिशेकडे. P1च्या पॉवरप्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या गोलंदाज मयूर मात्रे 9 आणि एका मोठा फलंदाजाला मात्र बाद केलं सागर पाटीलला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला, धावफलकावरती धावा लागल्या 9. आता दुसरा षटक क्रमांक सांगीकोडेली दुसरं वैयक्तिक पहिलं भावेश भोईरचा केला जातोय. या दुसऱ्या षटकामध्ये वापर देसाई संघाच्या बाजूनं